जरांगे पाटील समोरून सांगावं आता की मराठ्यांची शासनाने आणि सरकारने सपशेल फसवणूक केलेली आहे. किती अर्ज मराठा समाजाचे आतापर्यंत आलेत या विषयात चर्चा होणार आहे. नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे. म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी किती याबद्दल का सापडल्याच नाहीत, का सापडल्या, का सापडित नाहीत. जरांगे पाटील असं म्हटलेच नाही की मराठे सरसगट आरक्षणात गेले आणि हैदराबाद गॅझेटेनुसार मराठे सरसगट आरक्षणात गेले असं कुठं म्हटलं जरांगे पाटील. मराठ्यांचं ईडब्ल्यूएस कुठं गेलं. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, व्हॅलिडिटी जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. जेडब्ल्यूएस त्यांच्या हेकेखोरपणामुळं त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे गेलं, मराठ्यांचं नुकसान झालं. ज्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांना ईडब्ल्यूएसचा फायदा व्हायचा. त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही. 70-80 वर्ष आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिला नाही. हळूहळू 58 लाख नोंदी निघाल्या, 2-3 कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मनोज जरांगे पाटील यांना सुनील कोटकर यांनी पुन्हा एकदा डिवचलं. बघूयात काय आहे नेमका हा कलगीतुरा. 2 सप्टेंबरला सर्व समाज बांधवांनी आझाद मैदानावर जे आंदोलन केलं जरांगे पाटलाच्या नेतृत्वात, त्या आंदोलनामध्ये मराठा समाजाची सपशेल शासनाने फसवणूक केलेली आहे. त्या JR मध्ये मराठ्यांना काही भेटलेलं नाही. आताच विभागीय आयुक्तांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेटियरनुसार 310 लोकांना प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे. तुम्ही एकीकडे सांगतात 6 कोटी समाज आहे आणि 310 लोकांना सर्टिफिकेट वाटप, म्हणजे ही संख्या नगण्यसारखी आहे. यामुळं समाजाची सपशेल फसवणूक झालेली आहे. या शासनाने मराठ्यांची फसवणूक केली आहे. हे जरांगे पाटलांनी जगजाहीर सांगितलं पाहिजे समाजाला. असं होतंय, जाणून बुजून वेठीस धरलं जात आहे गरीब मराठा समाजाला. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, व्हॅलिडिटी जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला येसुपीच नाही आली. किती पागलपणाचं लक्षण आहे त्या अधिकाऱ्याचं. ज्यावेळेस JR निघाला त्याच वेळेस येसुपी आलेली असते. जाणून बुजून टाळाटाळी त्या अधिकाऱ्यांकडून. मला आता त्यांनी इथून पुढे सुधारावं. ज्यांच्या नोंदी आहेत त्याच नोंदी आहेत, नवीन काही सापडत नाही ना. आणि जरांगे पाटील समाजाला हे एक सांगावं, मराठ्यांचं ईडब्ल्यूएस कुठं गेलं. जेडब्ल्यूएस त्यांच्या हेकेखोरपणामुळं त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे गेलं, मराठ्यांचं नुकसान झालं. ज्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांना ईडब्ल्यूएसचा फायदा व्हायचा. त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही. माझी समाज बांधवाला एक नम्र विनंती तमाम समाज बांधवाला की आपण आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून खरंच मराठ्यांना काही भेटलं का याचा विचार करावा. धन्यवाद. नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे. म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी किती याबद्दल का सापडल्याच नाहीत, का सापडल्या, का सापडित नाहीत, शिंदे समिती का शोध घेत नाही यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार किती अर्ज मराठवाड्यात आतापर्यंत आलेत याच्यावर चर्चा होणार आहे. जे अर्ज आलेत त्याचे कोणबी प्रमाणपत्र दिलेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून यावर सुद्धा चर्चा होणार आहे. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे. मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या व्हॅलिडिट्या का देत नाहीत, किती व्हॅलिडिट्या द्यायच्या राहिल्या, किती दिल्यात आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून अधिकारी देत नाहीयेत, मराठवाड्यातले सुद्धा अधिकारी जाणून बुजून का देत नाहीत याच्यावरती आज बैठक होणार आहे. हे मी मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत, प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे, राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे, उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलंय. जरांगे पाटलांनी समाजाला जगजाहीर सांगितलं पाहिजे की या सरकारने शासनाने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे. किती पुरावे द्यायचे अजून. जरांगे पाटील समोरून सांगावं आता की मराठ्यांची शासनाने आणि सरकारने सपशेल फसवणूक केलेली आहे. जरांगे पाटील कुठे म्हटले
हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण सरसकट भेटलं मराठ्यांना, हे असं म्हटलंच नाही ना अजून. जरांगे पाटील असं म्हटलेच नाही की मराठे सरसकट आरक्षणात गेले आणि हैदराबाद गॅजेटेनुसार मराठे सरसकट आरक्षणात गेले, असं कुठं म्हटले जरांगे पाटील? मराठवाड्यातला सगळा मराठा 1 वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार, ओबीसी आरक्षणात, हे मात्र नक्की. 70-80 वर्ष आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिलं नाही. हळूहळू 58 लाख नोंदी निघाल्या, 2-3 कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत. आता 17 संस्थांचंही GR निघणार आहे. मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅजेटेडचा GR निघालाय. त्यामुळे आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाहीये. हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. पण आज बैठक लावली गेली राज्यमंत्री मंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यासाठी. हे एखाद्या मराठा बांधवांना माहितीसाठी पण सांगतो की आज मराठवाड्यातले सगळे अधिकारी ऑनलाईन त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश उपसमिती मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दिलेले. किती अर्ज मराठा समाजाचे आतापर्यंत आलेत या विषयात चर्चा होणार आहे. खरंच मराठ्यांना काही भेटलं का याचा विचार करावा. धन्यवाद. माझं नाव सुनील कोटकर, छत्रपती संभाजीनगर, मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वय. तर मंडळी, हे होते सुनील कोटकर आणि मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील हे आणि यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये गेला. मुंबईमध्ये गेला असता या आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भाने संपूर्ण मुंबई ही बंद झाली होती आणि त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भाने एक GR मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे असं म्हणत संपूर्ण समाज हा आपल्या घरी परतला. आता ह्या सगळ्या गोष्टी परत सांगण्याची निश्चितच आवश्यकता नाही, पण एक मोठं प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी सुनील कोटकर यांनी उपस्थित केलं. काय ते प्रश्न? तर ते प्रश्न आहेत की जेव्हापासनं तुम्ही हा GR घेऊन आलात तेव्हापासनं किती कुणबीचे सर्टिफिकेट्स हे मिळाले? तर 300 किंवा 310 समथिंग असे कुणबीचे सर्टिफिकेट्स मिळाले. मग केवळ इतकेच कुणबीचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी हा सगळा अट्टहास होता का? आणि जे मराठ्यांच्या किंवा मराठा समाजाच्या हिताचं EWS हा जो प्रवर्ग आहे किंवा EWS हे जे काही आरक्षण होतं, हे आरक्षण कशा पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या हेकेखोरपणामुळे मराठा समाजाला गमवावं लागलंय, हे वारंवार सुनील कोटकर आपल्या विधानांमधनं सांगण्याचा प्रयत्न करतात. ते पुढे असंही म्हणतायत की काय मिळालं आम्हाला, काय मिळालं तर आमच्या हक्काचं असलेलं EWS हे देखील काढून घेतलं गेलं. आणि जरांगे पाटील यांनी समोर येऊन सांगावं की समाजाची कशी दिशाभूल झाली. EWS बद्दल बोललं पाहिजे. जरांगे यांनी EWS वरती बोलावं, पण ते या संदर्भाने काहीच बोलत नाहीये असा सवाल यावेळेस सुनील कोटकर यांनी उपस्थित केला. त्याच प्रश्नांना उत्तर देत किंवा तशा आशयाचे प्रश्न ज्यावेळेस पत्रकारांनी मनोज जरांगे यांना विचारले त्यावेळेस आपल्याला 80 वर्षात काहीच मिळालं नाही, पण आता काहीतरी मिळतंय, जरा धीर धरा, या आविर्भावात मनोज जरांगे पाटील यांनी सुनील कोटकर यांना उत्तर दिलं. त्याचबरोबर ते पुढे असंही म्हणाले की संपूर्ण मंडळाची किंवा जे या गोष्टींमध्ये संबंधित मंत्री असतील किंवा संबंधित राजकारणी असतील अशांची बैठक ही घेण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये या प्रमाणपत्रांच्या संदर्भाने मोठी चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये व्हॅलिडिटी तसेच कुणबींचे प्रमाणपत्र हे का दिले जात नाहीयेत, कुठल्या कुठल्या भागांमध्ये ते रखडलेले आहेत, ते देण्यात यावे, त्याच संदर्भाने मोठी चर्चा
ही घडणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचबरोबर ते पुढे असंही सांगतायत की ज्या कुणबींच्या नोंदी सापडल्या आहेत आणि त्या नोंदींच्या अगेन्स्ट जे सर्टिफिकेट इश्यू झालेले आहेत त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही का होत नाहीये, ती व्हॅलिडिटी का रखडली आहे आणि त्या व्हॅलिडिटीसाठीचे प्रयत्न अधिकारी का करत नाहीत याची देखील विचारणा या बैठकीमध्ये होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढे ते असंही म्हणतात की या संपूर्ण गोष्टींवरती विस्तृत पद्धतीने चर्चा ही या बैठकीमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर सुनील कोटकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना एका अर्थाने मनोज जरांगे पाटील यांनी उत्तरच दिलं असं आपण म्हणू शकतो. तर सुनील कोटकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या बद्दल आणि मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उत्तरांच्या संदर्भाने तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा. मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.